370 कलम काढल्याचा डंका अमित शहा वाजवतायत, पण तेव्हापासूनही काश्मीरमध्ये शांतता अजिबात नांदलेली नाही. काश्मीरी पंडित त्यांच्या घरी जाऊ शकले नाहीत. हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे. विशेषतः आता परत त्यांना गृहमंत्रीपद दिल्यावर जम्मू काश्मीरमध्ये आणि मणिपूरमध्ये हिंसाचार परत सुरू झाला. काश्मीरमध्ये किती शांतता आली आहे हे जरा संजय राजाराम राऊतनी स्वतःच्या कुटुंबावर, मी जोर लावतो, स्वतःच्या कुटुंबावर जाऊन जरा सुट्टीसाठी तिथे जावं. तुम्हाला कळेल तिथे किती शांतता आणि किती विकास झालेला आहे किंवा होतोय. हे जे काही 2-4 टकली अतिरेकीच्या नावाने जे उरली आहेत ना, त्यांना पण साफ करण्याचं काम मोदीजी ह्या तिसऱ्या ह्याच्यामध्ये करणार आहेत. तिसऱ्या टर्म मध्ये करणार. फक्त बघत राहा आणि हिंमत असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखी भूमिका घेऊन दाखवा. राजकारण बाजूला सोडा. अतिरेकी हा कुठलाही जात धर्म पक्षाचा नसतो. हा अतिरेकी हा जिहादी जे विचारायचे आहेत त्यांना इशारा दाखवण्याची हिंमत तरी करा की आमच्या वैष्णोदेवी बसवर जसा हल्ला केला, जाणाऱ्या बसवर हल्ला केला, तसं तुमच्या हजसाठी पण विमान कसं उडतं हे जसं बाळासाहेबांनी इशारा दिलेला तसं तुम्हाला इशारा देण्याची हिंमत आहे का हे संजय राजाराम राऊतने सांगावं. खरं म्हणजे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे. हे जे पाप आहे जवानांच्या हत्येचं आणि निरपराधांच्या रक्ताचं, त्याचे शिंतोडे नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या अंगावर सुद्धा पडलेले आहेत. त्यांच्या पाठिंब्यावर ते सरकार उभा आहे, ही त्यांची जबाबदारी आहे. तू आमच्या मित्र पक्षाची काळजी करू नकोस. मला काँग्रेस आणि शरद पवार गट हे जे तुम्हाला आता पालतू कुत्र्यासारखं तुझ्या मालकाच्या गाड्यामध्ये पट्टा घालून जे आता फिरवत आहेत ना, त्याची पहिली काळजी कर आणि मग आमच्या मित्र पक्षांवर बोलण्याचा विचार कर.